अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा सामाजिक उपक्रम एक पाऊल समाजाच्या आर्थिक उन्नतीकडे. समाजाची खरी प्रगती केवळ शिक्षणाने होत नाही, तर त्या शिक्षणाला रोजगाराची जोड मिळाल्यावर विकासाचे नवीन क्षितिज खुलते. याच उदात्त विचारातून अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने समाजातील सुशिक्षित तरुण तरुणींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केला आणि त्यातून जन्म झाला एक अभिनव उपक्रमाचा, रोजगार स्वयंरोजगार अभियान. समाजातील प्रत्येक युवक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, स्वाभिमानाने उभा राहावा आणि आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनावा, या ध्येयाने महासंघाने विविध क्षेत्रातील तज्ञांशी संवाद सुरू केला आणि याच प्रयत्नांमध्ये ECE भारतचे सर्वेसर्वा श्री आदित्य कांबळी साहेब यांच्याशी संपर्क साधला गेला. नमस्कार, मी आदित्य राजेंद्र कांबळी, ECE भारत या कंपनीचा फाउंडर आणि चीफ ऑपरेटर. ECE भारत ही अर्ली करिअर एंगेजमेंट भारत अशी ही कंपनी आम्ही 2 वर्ष आधी सुरुवात केली होती. त्या कंपनीचा उद्देश होता की जी नवीन पिढी आहे, आता शिक्षण घेत आहे किंवा शैक्षणिक क्षेत्रातून बाहेर पडत आहे रोजगारासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन, दिशा आणि स्किल डेव्हलपमेंट सारखे ऑप्शन्सवर मदत करणं. हेच याच संदर्भामध्ये माझी भेट अखिल भारतीय भंडारी महासंघ यांच्या अध्यक्ष सरचिटणीस यांच्याबरोबर येऊर ठाणे इथे 3 महिन्याआधी झाली. जेव्हा मी माझ्या ECE भारत ह्याच्या पूर्ण प्रोफाईल बद्दल सांगितलं ह्यांना, त्यांना खूपच अभिमान होता. माझी भेट अखिल भारतीय भंडारी महासंघ यांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याबरोबर येऊर ठाणे इथे 3 महिन्याआधी झाली, मार्च 2026 ला. त्याच्या काहीच आठवड्याआधी माझ्याकडे बँकेचे रोजगाराबद्दल हा विषय आला होता माझ्या ECE भारत कंपनीकडे. ऍक्सिस बँक, HDFC बँक आणि ICICI बँक असे नामचीन बँक नॅशनलाइज्ड जे आहेत आपल्या भारतात, ह्यांना असिस्टंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर ह्या प्रोफाईलसाठी मुलांची किंवा नवीन कॅन्डिडेट्सची गरज आहे. असे कॅन्डिडेट्स आपल्या भंडारी समाजातही खूप सारे आहे. नवीन तरुण तरुणींनी जे आता नोकरी शोधत आहे आणि रोजगारासाठी सगळीकडे धाव घेत आहे, त्यांनी मला हे सुचवले की का नाही आपण या भंडारी समाजासाठी हा उपक्रम प्रस्तुत करूया आणि त्यातून आपल्या भंडारी महासंघाच्या डिरेक्शननी त्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवूया. ह्यानी आपल्या भंडारी महासंघाचे आणि भंडारी समाजामधले जेवढे तरुण आहेत त्यांना जे रोजगारासाठी ते धावपळ करत आहे त्याला मदत होईल आणि त्याच्याहून त्यांना एक बँकेसारख्या क्षेत्रामध्ये सिक्युअर्ड, परमनंट आणि असिस्टंट मॅनेजमेंट जॉब्स यातून त्यांना आपलं करिअर सुरुवात करता येईल. तर आता हे घडवण्यासाठी आम्ही एक पहिला बॅच HDFC बँकेसाठी BKC बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे सुरुवात केली गेली आहे. 26 मुलं आता टोटल जॉईन झालेली आहेत जून महिन्यामध्ये आणि अजूनही खूप सारे तरुण येत आहेत. आम्ही आता पुढे अजून 500 ते 600 असे तरुण आणि तरुणींनी आम्ही बघत आहोत आणि बोलवत आहोत की ह्या उपक्रमामध्ये यावे, सहकार्य करावे आणि ऑप्शन्स बघावे की तुमच्यासाठी काय काय असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर प्रोफाईल्स अवेलेबल आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय भंडारी, जय भारत. माध्यमातून ऍक्सिस, HDFC, ICICI, RBL आणि कोटक महिंद्रा अशा नामांकित बँकांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती महासंघाला मिळाली. या संधीचे सोने करण्यासाठी महासंघाने नियोजनबद्ध पद्धतीने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरातील मिनी थिएटरमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. या उपक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो युवक युवतींनी सहभाग नोंदवला. अनुभवी तज्ञांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं, मुलाखतीच्या तयारीचे प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक दिशा दाखवली. रोजगार मेळाव्याचे यश पाहून हा उपक्रम प्रभादेवी पुरता मर्यादित न राहता मालवण, वसई आणि विरार येथेही यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम समाजाच्या आर्थिक परिवर्तनाची चळवळच ठरला. महासंघाच्या माध्यमातून
अनेक युवकांना बीकेसी तसेच ग्रेटर नोएडा येथे निवासी प्रशिक्षणाची संधी मिळाली. NIIT आयोजित प्रशिक्षण शिबिरामधून उमेदवारांनी आधुनिक बँकिंग व्यवस्थेचे प्रशिक्षण घेतले. समाजातील अनेक युवक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हीच या उपक्रमाची खरी यशोगाथा आहे. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा हा प्रवास केवळ रोजगार मिळवून देण्यापुरता मर्यादित नाही, तर समाजातील प्रत्येक तरुणाला स्वाभिमान, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्य देण्याचा हा अखंड प्रयत्न आहे. रोजगार हा केवळ नोकरीचा मार्ग नसतो, तो स्वाभिमान, आत्मविश्वास आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी.